सर्व शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज मी एक या ठिकाणी शेर म्हणून दाखवतो. निर्धन गिरे पहाड़ से, लक्ष देऊन ऐका. निर्धन गिरे पहाड़ से कोई न पूछे हाल, करोडपती को काटा लगे पूछ लोग हजार. टाळ्या. आता शेर का म्हणून दाखवला याचं कारण देखील ऐका. एक बातमी खूप व्हायरल होते पाठीमागच्या काही दिवसामध्ये सोशल मीडियामध्ये की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील फार्म हाऊसवरती त्यांच्या पत्नीने तब्बल 800 ग्राम वजनाचं कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे एका कांद्याचं वजन 800 ग्राम आलेलं आहे आणि हे सगळं कांद्याचं व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, बातमी चांगली आहे, कौतुक केलं पाहिजे. परंतु ठीक आहे, तुमचं निघालं, तुम्ही एक केंद्रीय मंत्री आहात, तुमची बातमी सगळीकडे व्हायरल झाली. बाकीचे जे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं काय? ते देखील रेकॉर्ड कांद्याचं उत्पादन घेतात, तुम्ही कधी बातमी करत नाही. अवकाळी पावसामुळे त्यांचा कांदा पाण्यामध्ये सडत असतो, आपण बातमी करत नाही. कांद्याला ₹1 ₹2 भाव येतो, रस्त्यावरती कांदा फेकून दिला जातो, तुम्ही त्याची बातमी करत नाही. किंवा कीड रोगामुळे हजारो एकरवरचा कांदा तसाच शेतामध्ये पडून असतो, आपण कधीही त्याच्या बातम्या करत नाही. बरं, काय शिकायचं आपण या बातमीमधून? की सेंद्रिय पद्धतीने शेती करायला हवी, चांगलं उत्पादन येतं. मित्रांनो, मी खूप रिसर्च मधून बोलतोय, जवळपास 9 ते 10 वर्षाचा माझा अभ्यास आहे. तुम्ही उद्या सगळी शेती तुमची सेंद्रिय पद्धतीने करा, तुमचं 50% सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन निघणार नाही. तुम्हाला कीड रोगाचा एवढा प्रॉब्लेम येईल की तुम्ही फवारण्या करून करून थकचाल. बरं, त्यातून देखील जर हजारो संकटाला त्या ठिकाणी पार करून तुम्ही जर कांद्याचं उत्पादन घेतलं तर काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये सेंद्रिय पद्धतीच्या कांद्याची? किती रुपये तुम्हाला वाढीव मिळणार आहे? अजिबात कोण खात नाही हो. तुम्ही वरडून वरडून थकाल की माझा कांदा 100% सेंद्रिय पद्धतीने केलेला आहे, तुम्हाला ₹1ही मार्केटमध्ये वाढवून मिळत नाही. त्यामुळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सरकारने अशा बातम्या व्हायरल करण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने शेती करता येईल आणि सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या कांद्याला मार्केटमध्ये कशा प्रकारे एक वेगळी बाजारपेठ निर्माण करता येईल याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, याच्यासाठी काम केलं पाहिजे. मग मी अशा बातम्यांना नक्कीच लाईक्स करेन, कमेंट्स करेन, शेअर करेन, 10 दिवस कंटिन्यू त्या ठिकाणी स्टेटसला पण ठेवेल. परंतु सध्या तरी रील आणि रिअल लाईफ यातला फरक आपल्याला कळला पाहिजे, शेतकऱ्यांना समजलं पाहिजे आणि तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे सरकारला कळला पाहिजे.